काही लोक म्हणतात आम्हाला ऍसिडिटी होईल, दोनदा जेवलं तर ऍसिडिटी होईल. किती लोकांना ऍसिडिटी आहे? बऱ्याच लोकांना ऍसिडिटी आहे. तुम्हाला काय सल्ला मिळाला? थोडं थोडं खात राहा आणि गोळ्या घेत राहा, नाही का? नाही तर एवढे हात कशाला वर झाले असते ना. तुम्ही जे केलं जर ऍसिडिटी बरी झाली असती तर कशाला एवढे हात वर झाले असते? अशी ऍसिडिटी कधीच बरी होणार नाही तुमची. तुम्ही काय करायला लागले? आग लावताना विझवतो, लावताना विझवतो. असा कार्यक्रम 24 तास चालू आहे. अशी आग विझत नसते. कारण ऍसिड सिक्रेशन इन्शुलिन सारखंच आहे. तुम्ही काही खाल्लं की थोडं ऍसिड तयार होतं. आता तुम्ही 2च बिस्किटं खाल्ले समजा तर थोडं ऍसिड वापरलं जातं, थोडं शिल्लक राहतं, आणि ऍसिड शिल्लक राहिले की तुम्हाला ऍसिडिटी होते. मग जे लोक 2दा पोटभर जेवतात त्यांच्या शरीराला वेळ मिळतो ऍडजस्ट करायला, किती ऍसिड लागणार आहे तेवढं निर्माण होतं आणि तेवढं वापरलं जातं. त्यामुळे अभियानामधल्या 30% सक्सेस स्टोरी काय आमच्या? सर ऍसिडिटी गेली, तुमची पण जाईल, ज्यांनी हातवर केले त्यांची पण जाईल. ऍसिडिटी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे भुकेच्या वेळेला न जेवणे. तर पहिलं काम काय करायचं? तुम्ही भुकेच्या 2 वेळा जेवा. पहिली गोष्ट, 80% प्रश्न मिटला. 2 जेवणांच्या मध्ये भरपूर पाणी प्या. आणि सुरुवातीला ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे 8-10 दिवस कदाचित तुम्हाला ऍसिडिटीची गोळी घ्यावी लागेल, 8-10 दिवस. पण 2-3 महिन्यामध्ये तुमचा हा प्रश्न कायमसाठी मिटेल, हे लक्षात ठेवा. मग ऍसिडिटीचा प्रश्न आपला सोडवला. काही लोक म्हणतात आम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात, औषधं घ्यायची असतात. काही महिलांना थायरॉइडचा त्रास आहे, त्यांना डॉक्टरने सांगितलं थायरॉइडचं औषध सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी घ्यायचं. ते औषध तसंच घेत राहा. या डाएट प्लॅन मध्ये त्यांनी काही अडचण येत नाही. बाकीच्या गोळ्या असतात, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, कोणाला दुसरा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या गोळ्या दिवसातून 1दा किंवा 2दा असतात. डॉक्टरांना भेटा, 55 मिनिटात ऍडजस्ट करून घ्या. 2 वेळा तुम्हाला 55 मिनिटाचा वेळ आहे. त्यामुळे औषधं घ्यायला कुठली अडचण येत नाही. काही लोक म्हणतात की फळं कधी खाऊ, दूध कधी पिऊ, कारण फळं खायची असतात लोकांना. म्हणून तुम्हाला जेवताना पदार्थ कसे खायचे याचा सिक्वेन्स सांगतो. जेवणाची सुरुवात तुम्ही करा फळापासून किंवा ड्रायफ्रूट पासून किंवा गोड पदार्थापासून. रसमलाई खायची असेल तर जेवताना सुरुवातीला खा, शेवटी खाऊ नका. त्याचे 2 फायदे असतात. गोड पदार्थ पचायला जड असतात, सुरुवातीला खाल्ले तर चांगले पचतात, हा पहिला फायदा. दुसरा फायदा, गोड पदार्थाने समाधान लवकर होतं. त्यामुळे तुम्ही 1 प्लेट रसमलाई खाल्ली की तुम्ही 1 पोळी नक्की कमी खाणार त्या जेवणामध्ये. आणि जर शेवटी खाल्लं तर 4 प्लेट खाल्लं तरी कळत नाही कुठे गेलं. मग पहिल्यांदी फळ, ड्रायफ्रूट किंवा गोड पदार्थ, त्याच्यानंतर काकडी, टोमॅटो, गाजर म्हणजे सॅलड, त्याच्यानंतर मोडलेलं कडधान्य किंवा उकडलेलं अंड म्हणजे प्रोटीन, त्याच्यानंतर पोळी भाजी वरण भात आणि शेवटी दूध. असा हा सिक्वेन्स आहे. उद्यापासून काय शोधतात लोक अकलूज मध्ये? दीक्षित थाळी. त्यामुळे एवढे पदार्थ खायचे तर थाळी मोठी पाहिजे आपल्याला. म्हणून सांगून ठेवतो की सगळे पदार्थ रोजच्या जेवणामध्ये खाण्याची आवश्यकता नाही. खाणार असाल तर हा सिक्वेन्स आहे, हे लक्षात ठेवा. आता आम्ही या डाएट प्लॅन बरोबर सांगितले की 4.5 किलोमीटर चालायचं 45 मिनिटात, किंवा सायकल चालवायची किंवा पोहायचं, हे पण आवश्यक आहे. लोक म्हणतात आम्हाला वेळच नसतो, आम्ही खूप बिझी. मग कशामुळे बिझी? नाही, खूप काम करतो. कशासाठी काम करतात? चांगलं आयुष्य जगण्यासाठी करतो म्हणतात. मग चांगल्या आयुष्याची तुमची कल्पना काय? वयाच्या 50व्या वर्षी 5 स्टार ICU मध्ये ऍडमिट व्हायचं का तुम्हाला? 15 दिवस? अशी जर तुमची चांगल्या आयुष्याची कल्पना असेल तर म्हणत राहा की माझ्याकडे वेळ नाही. नाहीतर सगळ्यांना आरोग्यासाठी 1 तास वेळ काढावाच लागेल, त्याला दुसरा काही पर्याय नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपले मुंबईतले एक उद्योगपती, आपले उद्योगपती चांगले पोटपीट सुटलेले होते आणि त्यांनी एका अमेरिकन उद्योगपतीशी करार केला. 20,000 कोटी रुपयांचा करार केला होता. आणि तो उद्योगपती त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंबईच्या घरी आला त्यांच्या. आणि हे त्यांना सांगत होते की आम्ही 20,000 कोटी तुमची गुंतवणूक, याचे 40,000 कोटी कसे करू 20 वर्षात, पण करार 20 वर्षाचा होता. आता हे सांगायचे काय काय, पण तो अमेरिकन उद्योगपती यांच्या पोटाकडे बघायचा सारखं. यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण काही लोकांची असते सवय.
पण तो सारखंच पोटाकडे बघायला लागला, सारखंच पोटाकडे बघायला लागला. मग काय झालं? मग यांना हे म्हणाले, अहो तुम्ही असं काय करता, मी तुम्हाला एवढं महत्वाच्या गोष्टी सांगायला लागलो, 20,000 कोटीचे 40,000 कोटी करायचे आपल्याला 20 वर्षात, आणि तुम्ही सारखं माझ्या पोटाकडे बघता. मला ऑकवर्ड व्हायला लागलं, मला बोलता येत नाही आता हे व्यवस्थित सगळं. त्याच्यावर अमेरिकन उद्योगपतीने त्यांना सांगितलं, अहो साहेब, तुमच्याशी आम्ही करार केला 20 वर्षाचा, पण तुमची तर 2 वर्षाची गॅरंटी दिसत नाही. तेव्हापासून हा उद्योगपती पळायला लागला. आज 42 किलोमीटरचा मॅरेथॉन पळतो हा माणूस. मग 20,000 कोटीचा करार करणाऱ्या माणसाला जर 1 तास काढता येतो, आपल्याला काढता नको घ्यायला, सगळ्यांना काढता आला पाहिजे. अशा प्रकारे तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं जवळपास डाएट प्लॅन संदर्भातली सुरू करताना काय अडचण येतील ही तुम्हाला मी दिली. आता आमचं याच्या पुढचं आम्ही हे अभियान जे सुरू झालं, हे अभियान 2013 पासून सुरू झालं. ही गर्दी बघा, ही गर्दी कशामुळे आहे अभियानाला? हे लोक काय येतात? हे लोक काय डॉक्टर दीक्षित लोकप्रिय म्हणून येत नाही, हे याच्यासाठी येतात की लोकांना एक डॉक्टर असा भेटला जो म्हणतो तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे, एक डॉक्टर भेटला जो म्हणतो तुमचा डायबिटीज तुम्ही रिव्हर्ट करू शकता, तुम्हाला कोणाची आवश्यकता नाही आहे. डायबिटीजचा पेशंट, त्याची काय अवस्था होती आधी? डायबिटीज झाला की माणूस म्हणत होता की आता मुलीचं लग्न लवकर करून घेतो, माझा काय भरोसा नाही. माझं व्याख्यान ऐकल्यानंतर काय म्हणतो घरी गेल्यावर? घाबरायचं कारण नाही, माझा डायबिटीज मी रिव्हर्ट करून दाखवतो. ही आशा घ्यायला लोक येतात आणि म्हणून हे अभियान लोकप्रिय झालेलं आहे. आम्ही 2 कामं करतो आहोत. आम्ही असोसिएशन फॉर डायबिटीज अँड ओबेसिटी रिव्हर्सल, अडोर नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला आहे. याच्यातर्फे 2 कामं आम्ही आता सुरू केली आहेत. एक आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी जागृती अभियान करतोय आम्ही सध्या. एबीपी माझाला परवाच त्यांनी माझी मुलाखत घेतली ब्रेकफास्ट न्यूजमध्ये. आम्ही काय सांगतो, मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की 18 वर्षापर्यंतच्या मुलांना आवश्यक नाही आहे, पण 8वी 9वी 10वीच्या मुलांनी 10-12 वेळा खाणं पण आवश्यक नाही आहे. 4 वेळा खाल्लेलं पुरतं त्यांना. कारण तुमची मुलं बघा, 8वी 9वी 10वीची मुलं जीनच्या पॅन्ट घालतात, टी शर्ट घालतात, त्याच्यात मावत नाहीत, इकडून तिकडून बाहेर येतात. अशी परिस्थिती आहे. ही मुलं आत्ता लठ्ठ झाली तर पुढे काय होईल बघा. म्हणून आम्ही 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी कार्यक्रम सुरू केलाय. त्यांना आम्ही 4 गोष्टी सांगतोय, 4च गोष्टी. त्यांना काय 2 वेळा खाणं शक्य नाही. आम्ही त्यांना सांगतो की भूक लागल्यावर 4 वेळा खा, 2 नाही 4दा खा. हे कोणासाठी? 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी. गोड कमी खा, कोल्ड्रिंक कधीही पिऊ नका. 100 मिलीलिटर कोल्ड्रिंकमध्ये 11 ते 12 ग्रॅम साखर आहे आणि 500 मिलीलिटर कोल्ड्रिंक मुलं 5 मिनिटात पिऊ शकतात. म्हणजे 60 ग्रॅम साखर खातात 5 मिनिटात. त्यामुळे कोल्ड्रिंक कधी पिऊ नका, त्यात कॅफिन वगैरे आणखीन भयंकर पदार्थ आहेत बाकी. आणि शेवटचा महत्त्वाचा सल्ला आम्ही देतोय की उद्यापासून मोबाईलवर फुटबॉल खेळणं बंद करा आणि ग्राउंडवर जाऊन तासभर खेळा, हा सल्ला देतो. आणि हा कार्यक्रम नाशिकला सुरू झाला. हा कार्यक्रम आपल्याला सगळ्या ठिकाणी हा राबवायचा आहे. दुसरं आम्ही काम सुरू केलं आहे महत्त्वाचं, ते आहे डायबिटीज रिव्हर्सल सेंटर्स. मधुमेह मुक्ती केंद्र चालू केलेली आहे. कालच औरंगाबादच्या केंद्राचं उद्घाटन झालं, तिथे काम सुरू झालं. नागपूर, सोलापूर, नाशिक, ठाणे, कल्याण, पुणे, हिंगोली, औरंगाबाद आणि तुम्ही फार नशिबान आहात की तुमच्या अकलूजमध्ये ज्या डॉक्टर देवडीकरांनी मला इथे बोलवलं कार्यक्रमाला, हे खूप प्रख्यात डॉक्टर, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. या डॉक्टरांनी असं ठरवलेलं आहे की इथे त्यांच्या दवाखान्यामध्ये डायबिटीज रिव्हर्सल सेंटर सुरू होणार आहे. या सेंटर विषयीची माहिती